असं समजा तुम्ही. ह्या पोरी भुलाया बिलाया बसवतात की नाही, तुम्ही गणपती बसवता, एक पुतळा तयार करावा लागतो कारागिराला. पुतळा तयार केला की त्याला रंग द्यावा लागतो. झालं. रंग दिल्यानंतर पाथरवटानं दगड आणून तोडून फोडून आकार देऊन मूर्ती बनवावी लागते. मग तुम्ही ती बसवता, मग तुम्हाला प्राणप्रतिष्ठेचा विधी करावा लागतो, तेव्हा मूर्ती. तोपर्यंत स्टोन दगड. देव कधी, जगत कधी, या दोघांना दगडात देवत्व आणते चेतनात. बस. याकरता केवळ जड प्रकृती अपरा आणि प्रतिच्छित काय चेतनात्मक जीव. म्हणून 7व्या अध्यायात थोडं आरंभाला बारीक विवेचन आहे, पण पुढे वेगळं आहे जरा. क्षरस सर्वाणी भूतानी कुटस्थोपचर उच्चते, आणि मग उत्तम पुरुषत्व न्याय झालं ईश्वर. ज्ञान आणि विज्ञानाची जे तत्व आहे ना, संज्ञा आहे. त्या तत्वाचा विचार जेव्हा तुम्ही करता, तत्वाचाच विचार करता, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भाऊ सिंधू. तात्विक विचाराशिवाय काही पार पडणार नाही. आणि याचं नियामक अव्यय पुरुषत्व भगवंताकडे आहे, म्हणून गीतेनं त्याला पुरुषोत्तम म्हटलेलं आहे. पुरुषोत्तमाची व्याख्या 15व्या अध्यायात सांगेल. प्रलोभन, अव्यय पुरुष, अव्यय पुरुषांनी पुरुषोत्तम ईश्वराचा अनुभव करावा लागतो. फार कठीण आहे ही प्रक्रिया. अव्यय पहिले कोठेच नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचं होते पायी, तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली. अव्यय पुरुष. आता 13व्या अध्यायात सांगितलं तुम्हाला मी अव्यय पुरुषाची व्याख्या. ही ज्ञानदृष्टी आहे. अध्यात्माचा आरंभ भगवंतांनी इथून केलेला आहे. अर्जुना, हे पद्धतशीर जाणून घ्यावं लागतं, आणि भेसळ झाली की गडबड होते. कारण काय, डाळीत तांदूळ मिसळले तर निवडता येतात, पण दुधात विष मिसळल्यावर वेगळं काढता येत नाही, कारण दूध विषमय होते. ही पंचायत आहे जरा. अपरा प्रकृती शरीर आहे झालं. पुतळा जसा बनतो तसं एक शरीर बनलं. मग पंचीकरण, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, आणि प्रत्येकाचा 5वा हिस्सा, हे मिक्सचर आहे सगळं. पंचतन्मात्र वगैरे आल्या, हे सगळं मिसळून मग शरीर, वर्किंग फिजिकल बॉडी झाली. याचा महिमा परमेष्ठी वगैरे वगैरे हे सगळं आहे. पण मग ईश्वर, अरे क्षरस सर्वाणी भूतानी की नाही, कूटस्थाला ईश्वर म्हणतात. कूट याचा अर्थ कळला काय, आपण लोहाराकडे जातो, त्याच्याकडे एक लोखंडाचा तुकडा असतो मोठा, त्याच्यावर ठोकतो तो त्या हातोड्याने घणाने. तुम्ही जी वस्तू नेता त्या लोखंडाचा आकार तो बदलतो, पण ज्याचा आकार ठोकत असताना बदलत नाही त्याला कूट म्हणतात. कूटस्थ अक्षर उच्चित. अक्षर कूटस्थाप्रमाणे आहे, तो स्वयं नाही बदलत. आता स्वतःला ईश्वराला आज्ञा मानाल काय, काय काय कराल. अनेक मतं ज्याप्रमाणे एका दोऱ्यात वळल्यानंतर त्याची माळ होईल, ही माझ्या गळ्यात माळ आहे, ही फक्त माळ आहे. अनेक मणी आहेत, अनेक मतांचा समन्वय. त्याला काय, अनेक मतांचा, अनेक संप्रदाय, संप्रदाय म्हणत नाही मी, मतांचा समन्वय केल्यानंतर मग ईश्वर एक. राम रहीमा करीमा केशव अलख नाम सब एक ही है. आलं की लक्षात. मग तुम्ही त्याला जैन वेगळं म्हणतील, आत्तः शरणोभव म्हणतील, तो आत्त ब्रह्म आहे. बुद्धम शरणम गच्छामी म्हणतील, ब्रह्म आहे. तुम्ही ईश्वर म्हणाल, मुसलमान अल्लाह म्हणेल, इंग्रज गॉड म्हणेल, हे सगळे एक आहेत.
हे सगळे मणी आहेत, माळ एक आहे. त्याला माळच म्हणायचं फक्त. अर्जुना, कर्मयोग वेगळा, कर्ममार्गी वेगळा. थोडंसं लक्षात घ्यावं लागेल. गीतेच्या उपदेशात मर्म आहे. तर शरीराची वेगवेगळी व्याख्या मी सांगत नाही. महान या समष्टी वैदिक भाषेचा महिमा आहे. परमेष्ठी ईश्वर तत्वाची व्याख्या कळली की सगळं कळेल. संक्षेपात अपरा आणि परा प्रकृती जी आहे याचा उपदेश भगवंतांनी ईश्वर तत्वाची व्याख्या करण्याकरता केलेला आहे. इतर ठिकाणी आहे असं काही 7व्या अध्यायात असं काही नाही. देव म्हणतात अर्जुना सर्वत्र व्याप्य आहे. ब्रह्म सगळ्यात व्याप्य आहे आणि ओलेलं आहे. दगडात सामान्य चेतन आहे. दगड हालते चालते काय? झाड वाढत राहतं, दगड वाढत नाही, घटत नाही, पण सामान्य चेतन आहे त्याच्यात. त्याच्यावरून दृश्यच नाही आहे ना. विशिष्ट चेतन आणि सामान्य चेतन. सर्व भूतमात्र आणि प्राण्यात सनातन बीज कधीच नष्ट होत नाही. सनातन बीज नष्ट नाही ना होत. बीज आधी की वृक्ष आधी निर्णय तुम्हाला घेता येणार नाही. ज्या दिवशी सृष्टी निर्माण झाली, ज्या क्षणाला, तुका म्हणे एका क्षणाचा करार, अलख ने पलक में, पलक म्हणजे एका क्षणात, खलक पैदा किया कवी साहेब म्हणतात. अलख ने ईश्वराने, पलक में, खलक म्हणजे नाशवान संसार पैदा किया. खलक याचा अर्थ नाशवान संसार. लागेल लक्षात. एका क्षणात तुम्हाला स्वप्न पडते, 10 मिनिटानंतर कुठे आहे? एका क्षणात आहे की नाही. त्याला काही मटेरियल गोळा करावं लागलं काय? तुम्ही रेल्वेनं प्रवास करून राहिले, स्वप्नात तिकीट काढलं काय? तुम्ही तर झोपलेले आहे, मग तुम्ही त्यात बसलेले कसे काय? थोडं बुद्धीचं काम आहे. भेददृष्टीचा स्वीकार करता काय? जरा मरण यापासून सुट्टी पाहिजे काय? अगदी म्हातारपण, जरा, जर्जर, कठीण त्रास किती सहन करता? हे जन्ममरण सुटून ब्रह्मरूप व्हावंसं वाटत असेल तर ईश्वराला जाणावं लागेल. मी त्याच्या पुढे गुरुजी असं म्हणत असत की ईश्वराला नंतर जाणं, जगतलाला आहे तसं जाणं. ही जगत आहे सृष्टी. तुम्ही म्हणता हा माझा भाऊ आहे, माझी आई आहे, माझं घर, माझं घोडं. हे जाणणं कसं आहे? हे नाही तसं जाणणं आहे, आहे तसं जाणणं नाही. जगत झालेलं हेही खोटं, प्रत्येक क्षणाला बदलून राहिलं, आणि शेवटी हे जाईल हे खरं. म्हणजे निर्मिती खोटी, तसं जाणारही खोटं, पण हे नक्की जाणार हे जाणता काय तुम्ही? म्हणजे यथार्थ जगताला जाणता. आधी सृष्टी जगत आहे कसं हे जाणार, मग देवाकडे वळा. देव देव करून तसं काही होणार नाही. ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ. 8व्या अध्यायात अक्षर ब्रह्मयोग आहे आणि अर्जुनाचे 6 प्रश्न आहेत. या अध्यायाचं नावच अक्षर ब्रह्मयोग. भगवंतानी उल्लेख केला आहे. अर्जुनाच्या मनात स्वाभाविक इच्छा निर्माण झाली. व यातला भेद काय, आपण जाणावं कसं? त्यांनी विचारलं ब्रह्म काय आहे, ब्रह्म कशाला म्हणतात? पहिला प्रश्न आहे. देवाने सांगितलं तर चटकन सांगतो. अक्षरच परब्रह्म आहे. वेद आणि उपनिषदात अक्षर तत्वाचा जो उल्लेख आहे, गीतेत तसाच उल्लेख आहे. खरी वेदविद्या अक्षरज्ञान ही आहे. यदक्षरम वेदविदो वदंती. खरं अध्यात्म काय आहे? वेदविद्या आणि अक्षराचं ज्ञान. सनातन चैतन्य तत्व ही संज्ञा झाली. अक्षर ब्रह्मसूर्यम समम युती असं यजुर्वेद म्हणतो. वेदाची 48वी ऋचा आहे ती पक्षातली. वेदाला म्हणायचं आहे ब्रह्मसूर्य समम ज्योती ही.
ब्रह्मज्ञानाच्या अतिरिक्त वेदाचं आणखी काही लक्षच नाही आहे. ब्रह्मविद्याच वेदविद्या आहे. याचा विस्तार केला तर ब्रह्मसंबंधी विद्येचा काही अंत होणार नाही. सहस्र बस, फक्त एक अक्षर, आणि ते अक्षर आहे ओंकार किंवा ओम. ओम याचं वर्णन आहे. ओम इत्येकाक्षरम ब्रह्म हा जो 13वा श्लोक आहे या अध्यायातला एक संक्षिप्त पद आहे. तुम्ही ओंकाराला जाणलं की सगळं जाणलं. हत्ती के पाव में सबके पाव. वेगवेगळं जाणण्याचं काम राहत नाही, शेषच नाही. आणि अनुभवात आणणं ही विद्या. तुका म्हणे चाकोरी सांगे माझा अनुभव आहे अंगे. दुसरा प्रश्न विचारला, अध्यात्म काय? अध्यात्माची चर्चा तर खूप वेळ आली आहे. अध्यात्म काय? स्वभावच अध्यात्म आहे. तर मी तुम्हाला सांगितलं ना, कसं काय जरा जाणावं, अधिभूतादी कसे जाणावेत. याचं तात्पर्य आहे, आपला भाव, प्रत्येक जीव एक एक शरीर, एक एक शरीरात पृथक पृथक सत्य आहे. सत्ता वेगवेगळी आहे की नाही? मी तुम्ही वेगवेगळे आहोत की नाही? सत्ता वेगवेगळी आहे की नाही? शरीर एकाच मटेरियलचे आहेत. याला अध्यात्म म्हणावं. समस्त सृष्टीगत भावांची जी व्याख्या आहे, मनुष्य शरीराद्वारा जी सिद्ध होते, बस अध्यात्माची व्याख्या. शरीरात आलेला प्राण येतो जातो. अध्यात्माच्या मुख्य लक्षणाचा आधार आहे तो. अधिभूत, अधिदैव हे परिचय जास्त नसल्यामुळे कठीण वाटतात, कठीण नाही आहे. यात अध्यात्म सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. कारण चेतन लागेल ना, अस्तित्व लागेल ना. अस्तित्वाला जाणल्यावर बाकीचं जाणण्याचं कारण नाही. तुमचं हे घर विकत देता काय? हो, सौदा झाला. मग दाराचं काय घेता, खिडकीचं काय घेता? अरे घराचा सौदा झाल्यावर दारं खिडक्या वेगळ्या नाही, तर प्रश्नच नाही आहे काही. कळलं की तुम्हाला? अर्जुन विचारलं धर्म काय? तिसरा प्रश्न आहे. आता धर्म की कर्म रे? आधी कर्म सांगा. कर्म सांगतो. पंचभूत आणि बुद्धी, चित्त आणि अहंकार यांच्या भावाचं अस्तित्व जाणणारी जी प्रक्रिया, त्याला कर्म म्हणावं. बस हेच कर्म आहे. कर्माची संज्ञा एका शब्दात आहे, चेष्टा. चेष्टा अंगभूत असते. कर्म म्हणजे चेष्टा. स्वयं अव्यक्त प्रकृतीच्या अभ्यंतर राहून चेष्टा जी केल्या जाते किंवा आविर्भाव जो होतो, त्याच्यामुळे जे निर्माण कर्म झालं. समष्टी व्यष्टी वेगवेगळे आहेत. अधिभूत काय? चौथा प्रश्न तेव्हा सांगितलं. आता अधिभूत पंचभूताचं एकीकरण, संघटन, त्याला अधिभूत म्हणावं. आणि त्यालाच क्षरही म्हटलेलं आहे. क्षर सर्वाणी भूतानी. कारण त्याचं संस्थान जे आहे ते संघटन आहे, नश्वर. भागवतात फार गोड कथा आहे 6व्या अध्यायात. शेवटी शरीराला सोडून बुद्धीनं कबूल केलं होतं की मी जाणार नाही, पण त्या बुद्धीचे सेवक आहेत कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, प्राण. 5 फडाचा नाग आहे. हे निघून गेल्यावर बुद्धी राहतच नाही. अगं तू कबूल केलं होतं ना? हो, केलं असेल. म्हणजे भूतांचा स्वभाव जो आहे, कारणवश कुपित होता तुम्ही. तुमचा स्वरूप नाही आहे. क्रोध हे तुमचं स्वरूप नाही आहे. अहंकार, काम हे तुमचं स्वरूप नाही आहे. क्षणभराकरता क्रोधी होता, क्षणभराकरता कामी होता, क्षणभराकरता लोभी होता, पुन्हा शांत होता. झोपे शांत आहे की नाही? मग तुमचं मूळ स्वरूप काय? शांत हे स्वरूप आहे. कामात माणूस 10-15 मिनटं राहील, 24 तास कामात काय? 24 तास क्रोधात काय? 24 तास. अरे गिराईक आलं तेव्हा लोक. गिराईक नसेल की मग माळ जपणं सुरू. थंडवाळ माळ जप होता, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. गिराईक आलं की माळ ठेवून देत जा. त्याला कापून सुरी खाली ठेवली की पुन्हा रामकृष्ण हरी. मग त्याला काही इलाज नाही. स्वे स्वे कर म्हणजे भरिता हा तर करावं लागेल ना. माझं म्हणणं लक्षात घ्या.
संतांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक कर्म करत असताना रामकृष्ण हरी म्हणा, देवाचं नाव घ्या. वखर वाहत असाल तरी रामकृष्ण रामकृष्ण हरी म्हणा. वाहण्यात वखरात काही अंतर पडणार नाही. नाथांचा हरिपाठ पहा. नाथ म्हणतात घेताना देताना हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. कांडता म्हणजे धान्य कांडता, बायकोला कांडताना नाही. म्हणजे भांडणाचं पर्यावसान कांडणात होते, पूर्वी होत होतं, आता तर काय. माझ्यासमोर मी पाहिलं एका 15-16 वर्षाच्या पोरीनं, कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी, तिला फार चांगली आई, फार तिला कधी कधी त्रास देत होती, कधी मारत होती, कधी कधी काही. जी एक दिवस राग आला त्या पोरीला फाड 2-4 थोबाडीत मारल्या आल्या आणि सांगून टाकलं, तू 50ची आहेस, मी 15ची. पुन्हा जर मला मारशील तर तुला हा नमुना दाखवला. त्या दिवसपासून त्या माऊलीनं मारणं सोडलं तिला. म्हणजे पोरींनी असं वागावं एवढं म्हणायचं नाही, पण असं होते, अति झाली की कधी कधी. देवताचं काय, भूतांची संघटना आहे. फार सुंदर बाल शरीर आहे, प्राप्त होते. लेकरू किती सुंदर दिसते, कोणाचंही असो, कोणत्याही वर्णाचा. जन्म